कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। परत येईन पण कुठल्या तोंडाने परत येणार आहे? करायचं होतं ते सगळं करून झालं। आई तू जरा शांत हो, तुला काय म्हणायचंय मला कळतंय, पण हा मार्ग नाही। आशू तू मगाशी म्हणालास मी शांत बसले, ऐकलं मी सगळं, पण हाच मार्ग आहे। ही मुलगी या घरातून आज गेलीये, ती परत येणार नाही। इथून पुढे मी या घरासाठी नवीन सून शोधणार आहे। आणि हे मी सगळ्यांना सांगते, हे होणार आहे, यावर कुठली चर्चा नकोय मला। शिवानी, काय काय झालं ग? काय नाही आहे शिवा, तू तर तुझ्या आधीच्या घरी गेली होतीस ना? आधीचं घर काय असतं? दिव्या, जरा तोंड बंद कर ना। कमाल आहे, काय चुकीचं म्हणाले मी? आधीच घर होतं ना, आता नाहीये। ते आधीचं घर होतं आणि आत्ताही तेच आहे। हा जो हट्ट करतेस ना, इथेच चुकतेस तू। अरे कुठला हट्ट, मी त्या घरची अजूनही सून आहे। असं तुला वाटतं ना, ते नाही ना मानत तुला। दिव्या, जरा तोंड बंद करशील का? शिवानी, मला सांग, भाऊ तुला असं अचानक का घेऊन गेले होते? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? हे सगळं काय आहे? तुम्ही हिला इथे का घेऊन आलायत? तुम्ही आज पूजा ठेवली आहे तेव्हा नवऱ्याच्या शेजारी बायको असलीच पाहिजे ना। काय ग, का आलीस तू या घरी? तुला सांगितलं होतं ना इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही म्हणून। शिवाच या घरासाठी योग्य सून आहे आणि ती आता आशूची बायको आहे। हो, पण मला ते मान्य नाहीये आणि आशूलाही ते मान्य नाहीये। शिवानी, अगं काही नाही ग आई, तू उगाच खाली फिली टेन्शन घेते, असं काही नाहीये, सगळं नीट आहे। मग इतका वेळ का लागला सांगायला? शिवानी, तू नक्की खरं बोलतेस ना? अगं मी का खोटं बोलू, खरंच सांगते। पूजा होती की नाही घरी, म्हणून मला भाऊ घेऊन गेले। असं कसं होईल? का नाही होऊ शकत? मी अजूनही त्या घरची सून आहे की नाही? मग जर घरी पूजा आहे तर ते सुनेला बोलावणार नाहीत का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तिचं। बघ शिवानी, मी उपवास केला ना, त्याचं हे फळ मिळतंय बघ। होतंय की नाही सगळं नीट? मग तू आधी उपवास सोड बरं। नाही नाही, 2 दिवस करणार आहे मी उपवास, तू असं मध्येच सोडायला सांगू नकोस मला। आई, मला नाही वाटत तुझ्या उपवासाने काही होणार आहे। हो खरंच, म्हणजे हे बघ शिवा, मला हे पटत नाही हा। असं कसं अचानक त्यांनी बोलवून घेतलं तुला, आणि तेही भाऊ स्वतः घ्यायला आले? दिव्या, जरा गप्प बसशील का? आणि सगळं व्यवस्थित होतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला काय प्रॉब्लेम आहे? हा, मग कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? थांबा सगळ्यांनी, त्यांना त्यांचा वेळ हवाय तो घेऊ दे त्यांना, मग होईल सगळं नीट। होणार, सगळं व्यवस्थित होणार। मी देवी आईला सांगितलंच आहे, सगळं व्यवस्थित झालं ना तर 5 नारळाचं तोरण वाहीन तुला। आई तू हे सगळं कर, पण तो आधी उपवास सोड आणि जेवून घे ना ग। नाही नाही, आत्ता सांगितलं ना मी तुला, 2 दिवस झाल्याशिवाय मी काही उपवास सोडणार नाही। आई तुझा उपवास आहे म्हणून, आणि तुझ्या तब्येतीसाठी मी खोटं बोलले, माफ कर मला। मला तुमच्याशी जरा बोलायचं। आशू, सगळं आता ऐकणं, बोलणं आणि
समजण्याच्या पलीकडे गेलाय. भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी मला बोलू द्या. माझं काय म्हणणं आहे, तू तू काही नको बोलूस, मला प्लीज आता बोलू दे आई. बोल. हे बघा, मी जे काही वागतोय, मी जे बोलतोय ते कोणाला तरी पटतंय आणि कोणाला नाही पटत आहे. आणि तुमचं बरोबर आहे, तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत, तुमचं म्हणणं तुमच्या जागी एकदम बरोबर आहे. आणि भाऊ, तुम्ही म्हणता ते खरं आहे की थर्ड पर्सननी जे बघितलंय, तुम्हाला जे बाहेरून दिसतंय ते वेगळं आहे. पण माझं जे काही म्हणणं आहे, या सिच्युएशन मधनं मी जातोय, मी सफर करतोय, त्यामुळे माझं काय, माझा विचार कोण करतोय? हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की आता मी लहान नाहीये, माझे डिसिजन मला घेऊ द्या ना. अरे पण आम्ही कुठे असं म्हणतोय की तू तुझे निर्णय घेऊ नको. पण तुम्ही असंही म्हणत नाही की तू तुझा निर्णय घे. हे बघ आई, ज्या परिस्थितीत लग्न झालं, जो काही गोंधळ झाला सगळा, भाऊंनी जो एक डिसिजन घेतला की आशूचं शिवाशीच लग्न होणार, मग त्यांनी कोणाचंही काही ऐकलं नाही. तुलाही त्रास झाला, मलाही त्रास झाला, इनफॅक्ट सगळ्यांनाच त्रास झाला. तूही आता तसंच वागतेस. तू माझ्या मागे लागलीयस की आशूसाठी नवीन सून आणायची. अरे पण पुढचा विचार नको का करायला, उशीर झाला तर गोष्टींना. आई, तुला माझी काळजी आहे मला माहिती आहे, आणि म्हणूनच तू बोलतेस. आणि भाऊ, तुम्ही जो काही स्टँड घेतलाय तो माझ्या भल्यासाठीच आहे, पण एवढी घाईघाई नाही करू शकत मी या डिसिजन मध्ये. हा आयुष्यातला खूप महत्वाचा डिसिजन आहे, मला थोडासा वेळ द्या, मला विचार करू दे. माझं ना लाईफच सॉर्टेड नाहीये, मला सगळं सॉर्ट तर करू दे, मला क्लॅरिटी येऊ दे, मग मी हा डिसिजन घेईन. आपण जसं मागच्या वेळेस घाईघाईत डिसिजन घेतला आणि लग्न केलं, ती चूक परत आत्ता करायची आहे का? आशू, असं अजिबात म्हणणं नाहीये. पण होतंय तेच ना. हे बाई, तू मला नवीन सून हवी आहे असा अट्टाहास आता नको धरूस. आणि भाऊ, तुम्ही शिवाच एकदम बेस्ट सून आहे हा आग्रह नका धरू. मला माझ्या परीने विचार करू दे, डिसिजन घेऊ दे. आफ्टर ऑल तुम्ही मला इतक्या प्रेमाने वाढवलंय, इतक्या रिस्पॉन्सिबली वाढवलंय आणि संस्कार केले चांगले माझ्यावर, मी माझे निर्णय घेऊ शकतो ना. त्यामुळे माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही दोघांनी. आणि हा जो काही एक मोठा लाईफ डिसिजन आहे तो माझा मला घेऊ द्या. ठीक आहे आशू, तू तुझा वेळ घे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.